यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान विशेष कार्यशाळा रायते येथे संपन्न। महिलांची मोठी उपस्थिती। सरपंच हा खऱ्या अर्थाने जनतेचा सेवक असून गावाचे सर्वांगीण परिवर्तन घडवून आणणं ही त्यांची जबाबदारी आहे। गावाचा विकास हा जिल्ह्याच्या विकासाशी जोडलेला आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने, पारदर्शकतेने व जनतेच्या हितासाठी काम करणं आवश्यक आहे। मुख्यमंत्री यांनी या अभियानाची सुरुवात सकारात्मक स्पर्धा निर्माण करण्याच्या उद्देशाने केली आहे। या अभियानामुळे ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी पोहोचेल, गावोगावी विकासाची नवी ऊर्जा मिळेल आणि ग्रामीण भागाची समृद्धीकडे वाटचाल होईल, असे प्रतिपादन सरपंच समिता संतोष सुरोशी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान विशेष कार्यशाळेत केले। मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन आज रायते येथे करण्यात आलं होतं। या कार्यशाळेला सरपंच समिता संतोष सुरोशी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। यावेळी पंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे, उपसरपंच मयूर सुरेश सुरोशी, सदस्य सुभाष जाधव, सदस्य यतीन बुटेरे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य शिक्षिका चित्रा बोंडे मॅडम, रायते हायस्कूलच्या मंदाकिनी पाटील मॅडम, पिंपळोलीच्या पोलीस पाटील भारतीताई रोहोने, समाजसेवक बाळाराम रोहोने, ज्येष्ठ ग्रामस्थ नामदेव वाघे, पत्रकार संजय कांबळे, पशुवैद्यकीय डॉक्टर म्हात्रे मॅडम, वनरक्षक फॉरेस्टर ग्रुप, ग्रामपंचायत रायते पिंपळोली हद्दीतील सर्व CRP, सर्व बचत गटाचे, ग्रामसंघाच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, सचिव, सदस्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी यस न्यूज महाराष्ट्राशी बोलताना सरपंच समिता सुरोशी काय म्हणाल्या ते पाहू। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। सरपंच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान हे 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत सुरू होत आहे आणि या कालावधीमध्ये जे मुख्य घटक आहेत ते सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ हरित गाव, तसेच मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गाव पातळीवर वरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विभाग, तसेच सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे हा एक हेतू आहे। आणि त्यामध्ये जसं की शाळा सहभागी होऊ शकते, अंगणवाडी, तसेच आपला जास्तीत जास्त सहभाग असतो तो म्हणजे आपला महिला बचत गट। त्यांच्या माध्यमातून आपल्याला आणखी काही सुविधा जास्तीत जास्त आपल्याला करता येतात त्यांच्यासाठी पण, तर त्यांनाही आपण या अभियानामध्ये सामील करून घेणार आहोत। तसेच सामाजिक आरोग्य, तसेच उपजीविका संकल्पना सुद्धा राबवणार आहोत। तर या योजनेसाठी जास्तीत जास्त ग्रामस्थांचा सहभाग व्हावा असं मी आवाहन करते आणि आपल्या या रायते गावाला चांगलं असं पारितोषिक मिळावं अशी माझी एक ग्रुप ग्रामपंचायती सरपंच या नात्याने एक त्यांना संदेश देते की त्यांनी मला एक सहकार्य करावे आणि आपल्या गावाचा जास्तीत जास्त कसा विकास होईल याच्याकडे लक्ष केंद्रित करावे आणि सर्व शासकीय ज्या आपले घटक आहेत ग्रामपंचायतमध्ये त्यांचाही सहभाग जास्त व्हावा असं मी सर्वांना आवाहन करते। मुकेश पवार, मी रायते गावामध्ये एकता बचत गटामध्ये सदस्य असून तसेच रायते गावामध्ये कृषी सखी म्हणून कार्यरत आहे। तर मी सांगू इच्छिते की रायते गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज्य या अभियानाअंतर्गत जेवढे पण काही कार्यक्रम होतील त्यांच्यामध्ये झाडे लावण्याचे असतील किंवा नागरिकांसाठी कुठलेही कार्ड, उदाहरणार्थ तसेच म्हणजे आधार कार्ड वगैरे, तसेच म्हणजे शेतकऱ्यांचे कार्ड याच्यासाठी पण यांच्या ग्रामपंचायतकडून योजना लावून त्यांचे कार्ड वगैरे काढून घेण्यासाठी पण सहकार्य आम्ही करू आणि गावामध्ये पण कुठल्याही योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना कसा होईल याच्यासाठी आम्ही खूप म्हणजे सर्व महिला योगदान करू। आम्ही नाव माया सुरोशी, माझ्या गटाचे नाव सावित्रीबाई फुले, त्यामध्ये मी सदस्य म्हणून काम करते आणि आमचे
40 गट मिळून 2 ग्रामसंघ तयार झाले. त्यामध्ये एका ग्रामसंघामध्ये मी CRP म्हणून काम करते. तर आमच्या अंतर्गत OBCच्या महिला आहेत, 400 महिलांचे गट बनवलेले आहेत. STच्या महिला 60 आहेत, SCच्या महिला 60 आहेत. त्यांचे सगळं म्हणजे असे 45 गट आम्ही बनवलेले आहेत. तर आता जे अभियान सुरू झाले आहे त्याच्यामध्ये 100% आम्ही प्रयत्न करू. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.